नमस्कार, माझे नाव प्रदीप मुगरे. जीवन जगण्याची कला या विचार मालिकेत आपले सर्वांचे स्वागत. आजचे आपले विचार पुष्प आहे सुख आणि आनंद. सुख कशात आहे, आनंद कशात आहे? सुख आणि आनंद याची आपण काहीतरी मोठी व्याख्या बनवलेली असते. आपल्याला वाटतं आपल्याकडे बंगला हवा, त्यात सुख आहे. सुख किंवा आनंद बंगल्यात आहे अशी धारणा बनवून घेतल्यामुळे जोपर्यंत आपल्याकडे बंगला नसतो, आपण घरात राहत असतो, तोपर्यंत आपण स्वतःला सुखी किंवा आनंदी समजत नाही. अशीच धारणा इतर गोष्टींबाबतीतही असते. गाडी, जागा, जमीन, पैसा आपल्याकडे असावा यामध्ये सुख आहे, आनंद आहे. आपल्या अशा धारणेमुळे जोपर्यंत आपल्याला या गोष्टी प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत आपण दुःखी राहतो. अशा प्रकारे सुखाची, आनंदाची व्याख्या खूप मोठी केल्यामुळे लहान सहान गोष्टींमध्ये जे सुख आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. गाडी, बंगला, जागा, जमीन, पैसा यांत सुख किंवा आनंद नाही असं मी म्हणत नाही, पण आपण सुखाची, आनंदाची व्याख्या अशी केलेली असते की यातच सुख आहे, दुसऱ्या कशातच सुख नाही. ही व्याख्या किंवा ही धारणा बरोबर नाही. केवळ याच गोष्टीत सुख आहे असं मानल्यामुळे आपल्याला या गोष्टी जोपर्यंत प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत आपण दुःखी राहतो. आपण सुखाला किंवा आनंदाला पुढे ढकलतो. मला इथे सांगायचं आहे की जीवनातल्या लहान सहान गोष्टींमध्ये सुद्धा सुख आहे, आनंद आहे. चित्रपट पाहायला जाणे, फिरायला जाणे, नदीवर पोहायला जाणे, कुटुंबासोबत फिरणे, ग्रंथालयात जाणे, पुस्तके वाचणे, अशा कितीतरी लहान मोठ्या गोष्टींमध्ये सुद्धा सुख आहे, आनंद आहे. सुखाची, आनंदाची फार मोठी व्याख्या केल्यामुळे या अशा अनेक गोष्टींमधलं सुख आपण घेत नसतो. मित्रांनो, सुख आणि आनंद या दोन वेगवेगळ्या भावना असतात. आपण सुखी असतो म्हणजे आनंदी असतोच असे नाही, आणि आपण आनंदी असण्यासाठी सुखी असायलाच हवे असेही नाही. सुख हे शक्यतो भौतिक गोष्टींमध्ये असतं, पण आनंद हा आत्मिक स्थितीवर असतो, एखाद्या क्षणावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, आपल्या घरात मिठाई आहे म्हणजे सुख आहे, पण डायबिटीज असलेली व्यक्ती ती मिठाई खात नसेल तर सुख असूनही त्या क्षणी त्या गोष्टीत आनंद नाही. घरात टी व्ही आहे, फिरायला गाडी आहे, पण टी व्ही पाहायला वेळ नाही, फिरायला जायला वेळ नाही, म्हणजेच सुख आहे पण आनंद नाही. रॉबिन शर्मा या लेखकाने त्यांच्या एका पुस्तकात असं म्हटलं आहे की ज्यावेळी आपण मोठ्या सुखाच्या मागे धावणे कमी करतो, तेव्हा जीवनातल्या लहान सहान गोष्टींमधला आनंद उपभोगायला लागतो. तर मित्रांनो, चला सुखासोबतच आनंदीही बनण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.